हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ही युद्धकाळात सुद्धा पाकिस्तानच्या संपर्कात होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। भारताचा ऑपरेशन सिंदूर सुरू असताना तिने थेट पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता। पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावंत यांनी ही सगळी माहिती दिली। ज्योती मल्होत्रा सोशल मीडियावर सक्रिय राहून देशविरोधी माहिती गोळा करून पाकिस्तानला पुरवत होती अशी प्राथमिक माहिती तपास यंत्रणांना मिळाली आणि या प्रकरणामध्ये तिला अटक करण्यात आली असून तिच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची झडती आणि आर्थिक व्यवहारांची सुद्धा चौकशी सुरू आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणामध्ये अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा चीनसाठी सुद्धा हेरगिरी करत असल्याचा संशय आहे। पाकिस्ताननंतर ती चीनला सुद्धा गेली होती आणि या दौऱ्यादरम्यान तिने चीनच्या गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट घेतली होती का याचाही सखोल तपास सध्या सुरू आहे। हरियाणातील हिसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या चीन दौऱ्याबाबत अनेक संशयास्पद बाबी उघड होत आहेत। तिच्या परदेश दौऱ्यांचे उद्देश, तिथे कुणाशी भेटी घेतल्या आणि कशा प्रकारची माहिती देवाणघेवाण झाली याचा तपास अत्यंत वेगानं सुरू आहे। ज्योतीचा मोबाईल डेटा, ईमेल्स, सोशल मीडिया संवाद आणि प्रवासाचे रेकॉर्ड तपासून तिचे पाकिस्तान आणि चीनमधील नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न आहे। ज्योती मल्होत्रानंतर आता तिची जवळची मैत्रीण आणि सहकारी यूट्यूबर प्रियंका सेनापती हिची सुद्धा चौकशी सुरू झाली आहे। प्रियंका ही ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील रहिवासी असून तिची ज्योतीसोबत पाकिस्तान दौऱ्यावर जातानाची ही मैत्री दिसते आणि हे सगळे रील्स सुद्धा आहेत। ही सगळी तपास यंत्रणांनी दिलेली माहिती आहे। पाकिस्तान दौऱ्यामध्ये प्रियंकानं कोणत्या व्यक्तींशी संपर्क साधला, तिने कोणती माहिती गोळा केली किंवा शेअर केली याचा तपास सुरू आहे। तिच्या प्रवासाचे तपशील, सोशल मीडिया संवाद आणि आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी केली जाते। ज्योती मल्होत्रा प्रकरणामध्ये आणखी एक नवी माहिती समोर आली। ज्योतीनं पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली। विशेष म्हणजे ज्योतीनं मरियम शरीफ यांची मुलाखत सुद्धा घेतली होती, हे आता स्पष्ट झालं। ही भेट आणि मुलाखत तिच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान झाली होती। मात्र या भेटीचं नेमकं कारण काय होतं, तिच्यामार्फत कोणती माहिती गोळा करण्यात आली आणि ती माहिती पुढे कुठे आणि कशी वापरली गेली याचा तपास सध्या सुरू आहे। या मुलाखतीच्या आडून ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानच्या उच्चस्तरीय नेत्यांशी जवळीक साधली आणि त्याद्वारे महत्त्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असू शकतो। उत्तर प्रदेश एटीएसनं रविवारी एका मोठ्या कारवाईमध्ये रामपूर इथे रहिवासी असलेल्या शहजाद या व्यक्तीला मुरादाबादमधून अटक केली। शहजादवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे। त्यानं गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे। शहजाद हा बराच काळ पाकिस्तानच्या संपर्कात होता। तो अनेक वेळा पाकिस्तानात जाऊन देखील आलाय। देशातील काही स्लीपर सेल्सना आर्थिक मदत पुरवण्यात सुद्धा त्याचा सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यावरून आता त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे। शोपियानच्या डीकेपोरा भागामध्ये भारतीय लष्कराच्या 34 RR शोपियान आणि CRPF इतर क्षेत्रासाठी वळवलं जाईल। यामुळे पाकिस्तानमधील कृषी क्षेत्रावर परिणाम होईल। संबंधित यंत्रणांना
हे चंगशान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीनं विकसित केलंय। या क्षेपणास्त्राची कमाल उंची 70 किलोमीटरपर्यंत आहे। हे क्षेपणास्त्र आधीच्या तिएनकुंग-3 पेक्षा अधिक प्रभावी आहे। उंचीवर उडणाऱ्या क्रूज आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना प्रभावीपणे रोखण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे। गाझामध्ये इस्रायल देशांसाठी चीनी कंपन्या काम करत असल्याचं उघड झालं। आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर 3 पॅलेस्टिनी हक्कांचे समर्थन करतो, मात्र दुसऱ्या बाजूला इस्रायलला चीनी कंपन्यांना मदत करतायत आणि गाझा आणि पॅलेस्टाईनच्या पश्चिम किनाऱ्यावर चीनी कंपन्यांमार्फत बांधकाम सुरू आहे। 2016 मध्ये चीन आणि इस्रायलमध्ये झालेल्या करारानुसार 6000 चीनी कामगारांना इस्रायलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। वेस्ट बँकमधील कायदेशीर वसाहतींमध्ये हे कामगार काम करत आहेत। लुफ्थान्सा एअरलाइन्सचं एक विमान पायलटशिवाय काही मिनिटांसाठी उडत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। कॉकपिटमध्ये असलेला एकमेव को पायलट बेशुद्ध पडला। त्यानंतर 10 मिनिटं विमान स्वतःहून उडत होतं। 17 फेब्रुवारी 2024ला फ्रँकफर्टहून स्पेनच्या सेव्हिलकडे जाणाऱ्या A321 विमानामधील कॅप्टन शौचालयाला गेला आणि अचानक बेशुद्ध पडला। या विमानात 199 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते। या प्रकरणामध्ये लुफ्थान्सा एअरलाइन्सनं अंतर्गत चौकशी केली आणि चौकशीचा अहवाल अजून जारी करण्यात आला नाहीये। रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील एका शाळेमध्ये ड्रीम टीचर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका 27 वर्षीय शिक्षिकेला 9 वर्षांचा तुरुंगवास सहन करावा लागणार आहे। ॲना प्लॉक्स्युक या ड्रीम टीचरनं एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं। अश्लील मेसेज केल्याचं या मुलाच्या आईनं पाहिल्यानंतर तिनं पोलिसात तक्रार केली। ॲनानं आरोप मान्य केले। तिला 9 वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे। शिवाय तुरुंगातून बाहेर आल्यावर वर्षभर शिकवायला सुद्धा बंदी घातलेली आहे। शिक्षिकेला शिक्षा तर मिळालेली आहे, पण या घटनेमुळे पालकांना मात्र मोठा आता धक्का बसला। सिंगापूरमध्ये कोर्टाने एका भारतीय पर्यटकाला स्विमिंग कॉम्प्लेक्समध्ये 12 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली। या मुलीला इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज केल्याचे पुरावे सापडले। त्यानंतर प्रेमेंदर या 25 वर्षाच्या तरुणाला दोषी ठरवलं गेलं। यानंतर सुनावणीवेळी या तरुणानं विनयभंगाचा आरोप कबूल केला। या प्रकरणात प्रेमेंदरला 5 वर्षाचा तुरुंगवास किंवा $10,000 पर्यंतचा दंड अशा दोन्हीपैकी कोणतीही एक शिक्षा होऊ शकते। कॅलिफोर्नियाच्या पाम स्प्रिंगमधील एका फर्टिलिटी क्लिनिक बाहेर बॉम्बस्फोट झाला। या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, 14 जण जखमी आहेत। हा हल्ला म्हणजे जाणून बुजून केलेलं दहशतवादी कृत्य असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मेयर डेहार्टे यांनी दिली आहे। हा हल्ला हेतुपुरस्पर करण्यात आल्याचं दिसतंय। या स्फोटामुळे अनेक ब्लॉक्स आणि इमारतींना मोठं नुकसान झालं। अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी निवेदनातून ही माहिती दिली।